कालच्या तासाला आपण टेन्स सिक्वेन्स हा भाग सुरू केला टेन्समधलाच, युजेस ऑफ टेन्समधलाच. सुरुवातीला आपण 12 टेन्स पाहिले आणि मग 12 टेन्सच्या आपण एकूण 14 जोड्या पाहायला सुरुवात केली. त्यातल्या 7 जोड्या काल आम्ही शिकलोत. 7 जोड्यामध्ये एक पाहिलं होतं आम्ही की सिंपल प्रेझेंट सोबत कोणते कोणते काळ आले होते नांदायला ते देखील पाहिले. आणि त्यात एक आढळला तो म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअसचा जोडीदार प्रेझेंट कंटिन्युअस देखील असू शकतो. सिंपल प्रेझेंटचा जोडीदार सिंपल प्रेझेंट जोडीला प्रेझेंट कंटिन्युअस आढळले. प्रेझेंट कंटिन्युअसच्या जोडीला प्रेझेंट कंटिन्युअस सुद्धा आलेत. त्याच्यानंतर सिंपल प्रेझेंटनं फ्युचर इव्हेंट दाखवायचं काम सुरू केले की त्याच्यासोबत 4 जण नांदायला आले, ते म्हणजे फ्युचरवाले होते. बघा, सिंपल प्रेझेंट प्लस सिंपल फ्युचर, सिंपल प्रेझेंट प्लस फ्युचर कंटिन्युअस, सिंपल प्रेझेंट प्लस फ्युचर परफेक्ट आणि शेवटचं होतं सिंपल प्रेझेंट प्लस फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. आज आपल्याला सिंपल पास्टच्या जोडीला कोण कोण येतंय नांदायला ते देखील पाहूया. 8वी जोडी आहे इथली. सर्वात पहिले सिंपल पास्टच्या जोडीला बघा बरं, इथं मी दॅट क्लॉज सुरू केलाय. नाउन क्लॉज मधलाच हा भाग आहे. दॅट कंजंक्शन आलेलं आहे पुढे. या दॅट कंजंक्शन येणार हे जे पुढे नाउन क्लॉज असणार आहे, या नाउन क्लॉज मध्ये सिंपल प्रेझेंट वापरला जाईल केव्हा, ज्या वेळेला युनिव्हर्सल किंवा जनरल ट्रूथ बद्दल बोलल्या जाईल. युनिव्हर्सल किंवा जनरल ट्रूथ दाखवणारे एखादे वाक्य यात वापरले गेले की तुम्हाला सिंपल प्रेझेंटची रचना वापरावी लागेल. बघा, इकडे वर्बचं सेकंड फॉर्म आहे, तिकडं फर्स्ट फॉर्म येणार आहे. दॅट क्लॉज मध्ये युनिव्हर्सल किंवा जनरल ट्रूथचा बोध होत असेल तर क्लॉज मध्ये सिंपल प्रेझेंटची रचना वापरावी. इकडे ते ऍक्टिव्ह वाईज घेऊ का पॅसिव्ह वाईज घेऊ ते पण आपण पाहूया. आवर सायन्स टीचर stated that water dash at 100 degree Celsius. त्यांनी दिले याच्यामध्ये had boiled असे भूतकाळी पर्याय देण्यामागचा उद्देश काय आहे तर बघा, इथं आवर सायन्स टीचर स्टेटेड, इथं पास्ट टेन्स असेल तर काही जण लगेच डोक्यात घेतात की भूताच्या जोडीला भूतच असतं, दुसरं कोणी नसतं. पण इथं मात्र प्रॉब्लेम होऊ शकतो. बघ, पुढे घेतले आम्ही बॉइल्स. आता याच्यामध्ये करेक्ट कोणतं आहे, आवर सायन्स टीचर स्टेटेड दॅट वॉटर बॉइल्स. याच्यामध्ये मला सिंपल प्रेझेंट घ्यावे लागेल, स्थिर सत्य आहे विज्ञानातलं. दुसरं, the students were taught that the earth dash round the sun. मग त्यांनी दिलं. बघा, इथं मुद्दाम करून पॅसिव्हची रचना जरी वापरली तर काय झालंय, पास्ट टेन्स तर आहे ना याच्यामध्ये. द स्टुडंट्स वेअर टॉट दॅट, काय शिकवलंय त्यांना, पुढे दिलं. बघा बरं, हॅड मूड. दुसरं घेतलं याच्यामध्ये मूड, तिसरं घेतलं आम्ही मूव्ज. कोणता घ्यायचा आहे त्यातला, तर थर्ड नंबरचा मूव्ज. द अर्थ मूव्ज राऊंड द सन युनिव्हर्सल मध्ये आहे. पुन्हा माय फादर टोल्ड मी दॅट. त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही जनरल ट्रूथच मांडलेलं आहे क्लॉज घेऊनही. बघा, दॅट इफ वी डॅश काइंड टू अदर्स, आपण इतरांशी चांगलं वागलो तर ते सुद्धा आपल्याशी कसे वागतील. बघा बरं, दे डॅश काइंड टू अस
ते आपल्याशी चांगलंच वागतील. पण इथं बघा बरं, टोल्ड आल्यामुळं प्रॉब्लेम काय झाला आहे. पर्याय पहिला दिला आम्ही तुम्हाला वर वर, दुसरा पर्याय दिला त्याच्यामध्ये आर आर. कोणता घ्यायचा याच्यामध्ये तर काय म्हणते लगेच आर आर घ्या, आर आर पाटील घ्या. चला आर आर याच्यामध्ये बरोबर आहे. माय फादर टोल्ड मी दॅट इफ वी आर काइंड टू अदर्स दे आर काइंड टू अस. ते सुद्धा आपल्याशी चांगलेच वागतील. आवर मॅथ्स टीचर said that 2 plus 2 dash 4. मग पहिलाच पर्याय तुम्हाला हॅड मेड, मुद्दाम करून भूताला भूत दिलेलं आहे. दुसरं मेड, दुसरं एक भूत आलंय. मग काय घ्यायचं सांगा. मॅक्स. कन्फर्म कोणतं याच्यातलं. 2 + 2 मॅक्स 4 हे झालं त्याचं उत्तर. हे झालं याच्यामध्ये सिम्पल पास्टच्या जोडीला जर दॅट क्लॉजमध्ये युनिव्हर्सल किंवा जनरल ट्रूथ आलं तर सिम्पल प्रेझेंट वापरा. तर एवढा स्क्रीनशॉट काढून घ्या. नववा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये सिम्पल पास्टच्या जोडीला सिम्पल पास्ट. बघूया टाइम क्लॉजच याच्यामध्ये वापरला जाईल. भूतकाळात लागोपाठ घडलेल्या क्रिया आहेत त्या दोन क्रियाविषयी तुम्ही बोलतायत. दोन्हीचे दोन्हीही लागोपाठ पूर्ण झालेले आहेत. वर्बचं सेकंड फॉर्म. यामध्ये कंजंक्शन्स तुम्हाला वापरायचे तर ते टाइम क्लॉजवालेच असणार आहेत. ॲज सून ॲज, ॲज, वेनचाही तुम्ही वापर याच्यामध्ये करू शकता. पहा ॲज सून ॲज ही सॉ अ स्नेक ही डॅश अवे. मग यांच्यामध्ये पहिलाच पर्याय त्याने दिला हॅड रन, दुसरा पर्याय रन, तिसरा पर्याय इथं दिला रॅन. नेमकी कन्फर्म कोणता आहे. तर काही जण लगेच डोकं लावतील. ॲज सून ॲज ही सॉ अ स्नेक ही हॅड रन अवे. याचा अर्थ तो साप पाहण्याच्या आधीच पळून गेला होता. साप पाहताच पळाला असा तुम्हाला उल्लेख करायचा. त्याच्यामुळे तुम्हाला हॅड रन वापरता नाही का. हॅड रन वापरलं तर याचा अर्थ ही क्रिया होण्याच्या आधी ती क्रिया झालेली आहे असा अर्थ त्याच्यात निघतो. आणि तसं इथं शक्य नाही. ॲज सून ॲजमध्ये काय होतं की इमिडिएट ॲक्शन त्याच्या मागे असते. पहिली ॲक्शन झाली की लगेच दुसरी ॲक्शन त्याच्या मागे तयार असते. मग ही सॉ हे बघा पास्ट टेन्स आहेच हा कन्फर्म. ही सोबत त्याला कुठे यस यस लागलेलं नाही. सीचा पास्ट टेन्स पास्ट फॉर्म तो सॉ आहे. ॲज सून ॲज ही सॉ अ स्नेक ही, मग रन घ्यायचं का रॅन घ्यायचं तर इथं रॅन घ्यायचे. बघा ही रॅन अवे. हे तर मुद्दामून फसवेगिरी आम्ही केलेली इथं. हॅड रन काहीला असं वाटतं ना की सेकंड फॉर्म घेणं फार सोपं असतं. पहिले हॅडवाला बघायचं मग बिना हॅडवाला पाहायचं. बिना हॅडवाला पाहाय मग जीव दे मग तिथं जाऊन. उत्तर कोण निघाल त्याच्यामध्ये सी. एक दुसरं पाहूया. ॲज ही एंटर्ड द रूम ही डॅश some strange noise. त्याच्यात ते दिला आम्ही had heard का फक्त heard. त्याला लागोपाठ झालं बघा. ॲज ही एंटर्ड द रूम ही हर्ड सम स्ट्रेंज नॉईज. त्याच्यामध्ये घेता येईल. तिसरं when the chief guest arrived, all the students dash up. येण्याच्या आधीपासूनच ते उभे होते का लगेच दिला आम्ही हॅड स्टूड का स्टूड. तो उत्तर काय त्याच्यामध्ये ऑल द स्टुडंट्स स्टूड अप. ते आलेत लगेच ते उभे
राहिली. ही जोडी झाली सिम्पल पास्ट जोडीदार कोण याच्यामध्ये, सिम्पल पास्ट. दोन्ही क्रिया लागोपाठ भूतकाळात घडलेल्या आहेत. त्याच्यानंतर 10वा जो प्रकार येतोय आपला तो म्हणजे सिम्पल पास्टच्या जोडीला पास्ट कंटिन्युअस वापरायचं आहे. हे झालं वर्बचं सेकंड फॉर्म. आणि थोडक्यामध्ये इथं राहणारे हे पास्ट मधली कंप्लीट ॲक्शन. आणि यांच्याकडे रचना जर पाहिली तुम्ही तर वॉज किंवा वर प्लस वर्बला इथं काय लागले ING. तुम्हाला पॅसिव्ह रचना घ्यायची असेल तर वॉज किंवा वर प्लस बिईंग प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. ही मात्र इनकम्प्लीट ॲक्शन आहे पास्ट मधली. द ॲक्शन वॉज इन प्रोग्रेस. भूतकाळामध्ये ती प्रोग्रेसमध्ये होती. बघा भूतकाळातील 2 क्रियांपैकी एक पूर्ण होते तेव्हा दुसरी अपूर्ण राहिलेली असते. हे जे कुठलं झालं भूतकाळातलं. ती अपूर्ण राहिलेली असते, ती चालूच असते त्यावेळेला. चाल यासाठी कंजंक्शन्स परत तुम्हाला टाइम क्लॉज वापरावे लागतील. आणि टाइम क्लॉजमध्ये खास करून व्हाईल, वेन याचा तुम्ही वापर करा. पहा मी दिलंय ॲज द एअरप्लेन डॅश ऑफ इट डॅश. बघा बरं कोणती तरी क्रिया होत असताना कोणती तरी क्रिया घडली. मागे हे एअरप्लेन टेक ऑफ घेणारे तर मागे एक 15-20 दिवसापूर्वी महिन्याभरपूर्वी एक प्लेन लँड करताना काय झालं, त्याचा अपघात झाला आणि त्यामध्ये बरेचसे जण मारले गेलेत. ॲज द एअरप्लेन मग त्याच्यात पहिलं घेतलंय बघा बरं टुक. आणि दुसरे घेतलं याच्यामध्ये वॉज क्रॅशिंग, वॉज टेकिंग, क्रॅशड. या 2 डोळ्यापैकी कोणती आहे त्याच्यातले ओळखा. ॲज द एअरप्लेन बघा बरं ते टेक ऑफ घेत असताना हे असं टेक ऑफ घ्यायला लागलं मग बरोबर उडण्याची क्रिया सुरू होती, फुटलं ते. याचा अर्थ ही क्रिया उडण्याची अपूर्णच राहिली, फुटण्याची मात्र पूर्ण झाली. मग क्रॅशड तुम्हाला वापरावं लागेल याच्यामध्ये. बघा ॲज द एअरप्लेन वॉज टेकिंग ऑफ इट क्रॅशड. त्याचा विस्फोट झाला, ते फुटलं पूर्णपणे. दुसरे बघा शी डॅश ॲन ॲक्सिडंट व्हाईल शी डॅश द रोड. बघा यामध्ये म्हणजे 2 क्रियापैकी कोणती तरी एक क्रिया अपूर्ण राहिलेली आहे तिची आणि एक क्रिया घडलेली आहे. त्यात पहिलं घेतलंय आम्ही मेट वॉज क्रॉसिंग आणि दुसरं घेतलं आम्ही वॉज मीटिंग क्रॉस्ड. आता तुम्ही का रिप्ले ॲक्शनमध्ये दाखवणार आहे का अपघात असा होतो हे बघा अपघात व्हायला लागला, तसं होणार आहे का? नाही. यामध्ये अपघात झाला त्याला एक क्रिया आपण आली कोणती, रस्ता ओलांडायची. बघा बरं शी डॅश ॲन ॲक्सिडंट म्हणजे काय, शी वॉज मीटिंग ॲन ॲक्सिडंट वाईल शी क्रॉस्ड द रोड असं घेताय का? तर नाही. मग काय केलं लागेल, शी मेट ॲन ॲक्सिडंट वाईल शी वॉज क्रॉसिंग द रोड. रस्ता ओलांडत असताना तिचा अपघात झाला. या पद्धतीने हे उदाहरण घेता येईल. तर एवढा स्क्रीनशॉट काढून घ्या. याच टाईपचं उदाहरण बघा आणखीन एक. मेनचा अर्थ आहे दुरुस्त करणे आणि गेटचा अर्थ बसणे. इथं बसला गेटचा अर्थ त्या अर्थानं.
बघा बरं, लागला त्याला. इथं घेतलं मी गॉट, वॉज मेंडिंग, दुसरं वॉज गेटिंग मेंडेड. फ्यूज दुरुस्त केल्यावर त्याला तरी शॉक असताना त्याला शॉक बसला, म्हणजे एक क्रिया आपण राहिली कोणती, तर फ्यूज दुरुस्त करण्याची. बघा बरं, याच्यामध्ये उत्तर होईल हे व्हाईलमध्ये तुमचं टाइम क्लॉज मध्ये इथं कंटिन्युअस टेन्स तुम्ही वापरला आहे. दुसरे, शी फॉल डाऊन व्हाईल शी डान्स. चला, नाचत असताना खाली पडली. पहा बरं, मग याच्यामध्ये कोणती क्रिया पहिले झाली याच्यामध्ये, शी वॉज फॉलिंग आणि इथं डान्स्ड. आणि दुसरी घेतलं याच्यामध्ये फेल, वॉज डान्सिंग. मग एक क्रिया आपणच राहिली होती, ती म्हणजे कोणती, नाचण्याची. शी फेल डाऊन वाईल शी वॉज डान्सिंग. ते करताना ती पडली. तर एवढं एक स्क्रीनशॉट काढून घ्या. अकरावी टाईप आहे, अत्यंत महत्त्वाची. त्यामध्ये पास्ट परफेक्ट चा जोडीदार सिंपल पास्ट असेल. हा क्रम मागे पुढे सुद्धा होऊ शकतो, फक्त मी समजावून सांगण्यासाठी याला आधी घेतलेलं आहे. बघा, भूतकाळामध्ये दोन क्रिया झालेल्या असतील आणि दोन क्रिया ह्या लागोपाठ झालेल्या नाही आहेत. दोन क्रियेमधली एक क्रिया आधीच पूर्ण झालेली असेल तर त्याला पास्ट परफेक्टमध्ये घेतात. म्हणजे बघा, भूतकाळात आधी घडलेली क्रिया, म्हणजे दोन क्रियापैकी भूतकाळात आधी घडलेली क्रिया ही कुठं असते, पास्ट परफेक्टमध्ये. आणि भूतकाळात नंतर घडलेली क्रिया कुठे आली, याच्यामध्ये सिंपल पास्टमध्ये. याची जर रचना जर बघितली तर ती हॅड प्लस वर्बचं थर्ड फॉर्म, पॅसिव्ह असेल तर हॅड प्लस बीन प्लस वर्बचं थर्ड फॉर्म, इथं वर्बचं सेकंड फॉर्म. आणि जर पाहिले तुम्ही तर बघा, भूतकाळात दोन क्रियांपैकी आधी घडलेली क्रिया या तीन पास्ट परफेक्ट मध्ये. आणि इकडे बघा बरं, ही पण क्रिया भूतकाळातलीच आहे. भूतकाळात दोन क्रियांपैकी नंतर घडलेली क्रिया ही कशातील, सिंपल पास्टमध्ये. मग आता यासाठी आणखी जर दोन्हीकडे जागा रिकाम्या असल्या तर मग कशा ओळखायची आम्हाला, कोणती आधी झाली आणि कोणती नंतर झाली. तर यासाठी तुम्हाला कंजंक्शन्स मदत करतील. बघा, कंजंक्शन्सची तुम्ही मदत घ्या, ती ह्या काळाची जोडी तुम्हाला परिचित करून. परीक्षेमध्ये दोन्हीकडे रिकाम्या जागा आल्या तरी तयारीत जर एकीकडे रिकामी जागा आली तर एक तुम्हाला मदत करेन. समजा ही रिकामी जागा असली तर सिंपल पास्ट तुम्हाला मदत करेन की ही क्रिया नंतर घडलेली, याच्या आधी पण क्रिया घडलेली आहे. पाहूया याच्यामध्ये ए पद्धतीमध्ये टाइम क्लॉज आला बघा, बाय द टाइम, वेन, बिफोर. काही जण म्हणतील सर यांचा परिचय आपण काल पण घेतला सर, मला आठवतोय सर, आपण सिंपल प्रेझेंटच्या जोडीला फ्युचर परफेक्ट घेतला होता, त्यावेळेला यांचा वापर केला होता. आणि त्यावेळेला बाय द टाइम, व्हेन, बिफोर तुम्ही असं सांगितलं होतं सर, टाइम क्लॉजमध्ये सिंपल प्रेझेंटची रचना वापरायची आहे. बरोबर ओळखलं. तसंच इथं बघा, सिंपलची रचना याच्यामध्ये वापरायची, पण कोणता, सिंपल पास्टची तुम्ही रचना वापरायची या टाइम क्लॉजमध्ये. आणि पुढे येणारा किंवा याच्या मागे येणारा जो मेन क्लॉज असेल, बघा मेन क्लॉज असेल प्रिन्सिपल क्लॉज, त्यामध्ये तुम्हाला कर्त्याच्या पुढं पास्ट परफेक्टची रचना वापरायची. जसं त्यांच्याकडे फ्युचर परफेक्ट वापरलं, त्यांच्याकडे पास्ट परफेक्ट टेन्स तुम्हाला वापरायचा आहे, हॅड प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. एक पद्धत. दुसरी आणखीन एक दिलं बघा मी याच्यामध्ये, बिफोरच्या ऐवजी यांच्याकडे आफ्टर येऊ शकते
किंवा दॅट कंजंक्शन वापरले जाऊ शकते, बिकॉज वापरले जाऊ शकते, फॉर वापरले जाऊ शकते. हे कंजंक्शन्स यांच्याकडे वापरले जातात. मग आफ्टर किंवा दॅट किंवा बिकॉज हे झालं. बिकॉज म्हणले कारण, आणि कारण हे कधी पण आधी घडेल. मग आधी घडेल म्हटलं की यांच्या पुढे लक्ष ठेवायचं, करता करत्याच्या पुढं तुम्हाला हॅड प्लस वर्बचा थर्ड फॉर्म थोडक्यामध्ये पास्ट परफेक्ट वापरावं लागेल. आणि इकडं वर्बचं कोणतं फॉर्म वापरेल, सेकंड फॉर्म सिंपल पास्ट टेन्स म्हणतो. या दोन टाईपपैकी बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये येऊन गेलेल्या आहेत. ही परीक्षकाच्या आवडत्या टाईप्स आहेत. तिसरी आणखीन यातली आलेली नाहीये, ती म्हणजे दॅट क्लॉजमध्ये तुम्हाला कर्त्याच्या नंतर विलचा पास्ट फॉर्म वूड वापरलेला दिसेल. म्हणजे एखादं एक्सपेक्टेशन तुम्ही, एखादं होप तुम्ही आधी भूतकाळात केलेली असते, पण ती पूर्ण झालेली नसते, त्यावेळेला इकडं असं हॅड प्लस वर्बचं थर्ड फॉर्मची रचना वापरतील. म्हणजे हॅडच्या जोडीला इथं होपचं थर्ड फॉर्म होप्ड असू शकतं, एक्सपेक्टेड असू शकतं, विश्ड असू शकते. तुम्ही या प्रकारचे नॉन ॲक्शन वर्ब वापरता आणि त्यापुढे स्टेटमेंट वापरता. ही पद्धत आहे यांच्याकडं. पाहूया. म्हणजे आता तुम्हाला दोन्ही क्रियापदाची हिंट मिळालेली. कोणती एक साईड जर दिली तर ती करता येईल, आणि दोन्ही साईड दिल्या तरी पाहू आपण त्याच्यामध्ये. बाय द टाइम आय रीच्ड द स्टेशन. बघा, आता तुम्ही स्टेशनला पोहोचण्याच्या आधीच एक क्रिया झालेली होती. कोणती क्रिया झालेली होती ती पण पाहू आपण. द ट्रेन. सांगा आता, इथं लिव्ह दिलंय आम्ही. द प्लॅटफॉर्म. इथं रीच्ड आलेलं आहे, सिंपल पास्ट आहे, म्हणजे पुढे 100% पास्ट परफेक्ट आहे. म्हणजे ती क्रिया आधीच झालेली आहे. तुम्हाला तिथे गेल्यावरच कळलं की अरे इथे गेली, लेट झालोय आपण आता. चला मग यांच्यामध्ये ते सगळ्यात पहिले देतील लेफ्ट. दुसरं दिलं त्यांनी हॅड लेफ्ट. उत्तर काय त्याच्यामध्ये, हॅड लेफ्ट त्या साईडला. बघूया दुसरं उदाहरण आणखी. द झू डॅश बिफोर वी रीच्ड देअर. चला मग आम्ही दिला पहिला पर्याय क्लोज्ड आणि दुसरा पर्याय दिला हॅड क्लोज्ड. उत्तर काय गेलं तुम्हाला, हॅड क्लोज्ड. हे बघा टाइम क्लॉज आलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सिंपल पास्ट दिसतोय. इकडे 100% तुम्हाला हॅड प्लस वर्बचं थर्ड फॉर्म वापरायचं आहे. तिकडे दिलं हॅड क्लोज्ड. तिसरं ही रिअलाइज दॅट ही मेक अ मिस्टेक. आता याच्यामध्ये तुम्हाला शोधायचं आहे कोणती क्रिया आधी झालेली असेल आणि कोणती नंतर. मला सांगा, चूक आधी झाली का चुकीची जाणीव आधी झाली? काय म्हणतील, चुकीची जाणीव आधी झाली. वा, चुकीची जाणीव जर आधी झाली तर चूक होईल कशाला? बघा, म्हणजे याचा अर्थ काय, आधी काय झालेली असेल, आधी चूक झालेली असते, चुकी जाणीव नंतर झालेली असते. जसं नाही का आपण एखादी वस्तू विसरतो आणि ती विसरल्याच्या नंतर आपल्याला जेव्हा त्या वस्तूची गरज असते तेव्हा लक्षात आलं इथं विसर, म्हणजे विसरण्याची क्रिया आधीच झालेली होती. तसं नाही का की आपण लगेच, आता मी 4थ्या मजल्यावर फ्लॅटमध्ये राहतो, तिथून खाली गाडीजवळ आल्यावरच कळतं अरे गाडीची चाबी कुठं राहिली, वरच राहिली, म्हणजे विसरण्याची क्रिया आधीच झालेली होती. पहा मग याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले दिला आम्ही हॅड रिअलाइज्ड, जाणीव आधीच झाली आणि चूक नंतर झाली. हे घ्यायचे तुम्हाला का जाणीव नंतर झाली, त्याआधीच चूक झालेली होती. काय झालं का तुम्हाला, हॅड मेड त्यात घेतलंय. दॅट क्लॉजमध्ये तुम्ही घेतलंय पास्ट परफेक्टची रचना घेतली. बघा बरं. त्याच्यानंतर आय. आता सांगा, होप दॅट इंडिया वूड विन द मॅच. म्हणजे सामना सुरू होण्याच्या आधीच तुम्ही काहीतरी एक्सपेक्ट केलं होतं आणि सामना झाला आणि भारत काही जिंकला नाही आहे, मग तुमची अपेक्षा काहीतरी भंग झाली. ती आधीच व्यक्त केलेली भूतकाळातली काय होती, तुमची आशा होती. मग याच्यामध्ये बघा वूड विन, मग याच्यामध्ये पहिला पर्याय दिला त्यांनी होप्ड, दुसरा घेतला आहे त्याच्यामध्ये हॅड होप्ड.
तुम्ही आन्सर घेतलंय हॅड. बघा बरं, आय हॅड होप्ड दॅट इंडिया वूड विन द मॅच बट इंडिया डिडंट. त्याचं मी पुढं पूर्ण करून टाकतो, बट इंडिया डिडंट. ते आता ते वाक्य पूर्ण झालंय. पहा, by the time I reach home, mother finish cooking. असं एक उदाहरण याच्यात दिलं आहे. आता पहा बरं, बाय द टाइम आय रीच होम मदर फिनिश कुकिंग. जर त्यांनी पर्याय भूतकाळचे दिले तर ठीक आहे, पण आता इथं दोन्हीकडच्या बाजू रिकाम्या आहेत, दोन्ही बाजूच काय आल्या तुम्हाला भरायच्या असतील तर मग याच्यामध्ये तुमचं सिम्पल प्रेझेंट फ्युचर परफेक्टची जोडी सुद्धा लागू होऊ शकते आणि सिम्पल पास्ट पास्ट परफेक्टची जोडी सुद्धा लागू होऊ शकते. जर तसे पर्याय जर आले तर परीक्षेमध्ये दोन्हीही पर्याय तुम्हाला घ्यावे लागतील. म्हणजे त्यांनी ए याच्यात दिलं असतं समजा रिच विल हॅव फिनिश्ड, आणि दुसरा पर्याय जर त्यांनी दिला असता याच्यामध्ये रिच्ड हॅड फिनिश्ड, तर हे तुमचे दोन्हीही पर्याय काय झाले असते, करेक्ट झाले असते. तेवढा स्क्रीनशॉट काढून घ्या. सहावं बघा, we reached the college after the first lecture begin. सांगा कोणती क्रिया आधी झाली? तुम्ही पोहोचलात आधी का लेक्चर आधी सुरू झाले ते त्यानंतर तुम्ही पोहोचलात? लक्षात ठेवायचं, हे आफ्टर या कृतीला जोडून नाही आहे. आफ्टर हे कंजंक्शन आहे इथे, लक्षात ठेवायचं. ते ॲडवर्ब पण नाही, प्रिपोजिशन पण नाही आहे. म्हणजे ही अमुक टमुक क्रिया सुरू झाल्याच्या नंतर तुम्ही तिथे पोहोचलात, हजर झालात, आधी क्रिया तिकडची घडलेली आहे. मग सर्वात पहिले आम्ही इथे दिलं हॅड रीच्ड, आणि इकडे दिले आम्ही बिगॅन. दुसरं दिलं आम्ही इथं रीच्ड, हॅड बिगन. मी दोन दोनच पर्याय देतो, मी 4 पर्याय पण देऊ शकतो. हॅड बिगॅन, हॅड बिगिन असं पण करू शकतो. उत्तर काय याच्यामध्ये रीच्ड, हॅड बिगन. दोन्हीकडच्या रिकाम्या जागा राहिल्या तरी आपल्याला करता येणे आवश्यक आहे. बघा पुढे, ही पास द एक्झाम बिकॉज ही स्टडी हार्ड. बघा, कारण आधी घडलेलं असेल आणि नंतर परिणाम झालेला असेल. त्याच्यामध्ये बघा सगळ्यात पहिले मी घेतलं इथं पास्ड हॅड स्टडीड. दुसरे घेतले आम्ही इथं हॅड पास्ड, अभ्यास आधीच केलेला असेल तर बघा, आणि इथे येतं स्टडीड. बिकॉज म्हणजे हे इथं कारण दिलेलं आहे आणि कारण आधीच घडलेलं असेल भूतकाळामध्ये. त्याच्यामुळे उत्तर कोणतं आलं याच्यामध्ये, ही पास्ड द एक्झाम बिकॉज ही हॅड स्टडीड हार्ड. आणि कठीण अभ्यास केलेला होता. बाय द टाइम आय रीच्ड home, my brother eat all the chocolates. खाऊन टाकले त्यानं बेट्यानं, काहीच ठेवले नव्हते. मग चला याच्यामध्ये आता एक साईड दिलेली आहे, एक साईड तुम्हाला पाहायची. ही क्रिया नंतर घडली, त्याच्या आधीच एक क्रिया झालेली होती. तुम्ही पोहोचल्यावरच तुम्हाला कळलं की एकही चॉकलेट शिल्लक राहिलेलं नव्हतं, सर्व त्याने खाऊन टाकलेले होते. मग इथे आम्ही एट घेतलं, त्याच्यानंतर आम्ही इथे घेतलं हॅड एट घेतलंय, त्याच्यानंतर आम्ही इथे घेतले हॅड इटन घेतले. मग कोणते घ्यायचे? तुम्हाला ईटचं थर्ड फॉर्म येणं आवश्यक आहे, ईटचं सेकंड फॉर्म इथं एट आहे, हे इथं चालणार नाही आहे. उत्तर कोणतं याच्यामध्ये
हॅड इटन ह्याच्यात आले, तेवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. सिक्वेन्स नंबर 12 ही 12व्या नंबरची सिक्वेन्स आहे. ही 12व्या काळातच आपण पाहिली होती बघा बरं. त्यामध्ये पास्ट परफेक्ट कंटिन्युअस या टेन्सच्या जोडीला तुम्हाला सिंपल पास्ट वापरलेला दिसेल. म्हणजे भूतकाळात एखादी क्रिया सुरू होऊन भूतकाळातच काही काळ जर ती अपूर्ण राहत असेल तर या काळाची जोडी वापरली जाते. म्हणजे इकडं वर्बचं सेकंड फॉर्म राहील आणि इकडं हॅड प्लस बीन प्लस वर्बचा काय लागलं याच्यामध्ये ING. मग यासाठी काहीतरी क्लू राहील बघा. भूतकाळात एखादी क्रिया सुरू होऊन ती भूतकाळातच काही काळ अपूर्ण राहत असेल तर वरील काळाची जोडी वापरावी. मग किती काळ ती क्रिया सुरू होती ते दाखवायसाठी तुम्हाला फॉर या प्रेपोजिशननं काय काय लागेल, त्यामध्ये पास्ट मधलं टाइम एक्सप्रेशन्स वापरावे लागेल. म्हणजे यामध्ये तुम्हाला कर्ता रचनेमध्ये घेते बघा, पण मी हॅड प्लस बीन प्लस VING आणि ही कृती काहीतरी काळ चालली असेल त्याच्यामुळं फॉर एक्सप्रेशन वापरा. यामध्ये बिफोर हे कंजंक्शन तुम्हाला वापरावं लागेल बघा. हे कंजंक्शन आहे आणि हे याच्यातलं प्रिपोजिशन आहे. याच्या पुढे तुम्हाला कळता वर्बचं कोणतं फॉर्म वापर, सेकंड फॉर्म, असे असतं स्ट्रक्चर राहील बघा. ही डॅश बॅट फॉर 5 hours बिफोर ही हॅड क्रॅम्प्स. येण्याआधीपर्यंत क्रॅम्प्स येण्याआधीपर्यंत काय झालंय, 5 तास तो खेळत होता आहे बघा. मग त्याच्यामध्ये दिला आम्ही वॉज बॅटिंग आणि दुसरं दिलंय हॅड बीन बॅटिंग. आन्सर काय त्याच्यामध्ये, हॅड बीन बॅटिंग हे झालं. त्याच्यात तिसरं बघा, दुसरं उदाहरण, शी डॅश इन पुणे फॉर 5 years बिफोर शी सेटल्ड इन औरंगाबाद. सेटल होण्याआधी ती 5 वर्ष तिची कृती कुठेतरी चालू होती. मग तो शोध घ्यावा लागेल. हे खास करून एखादा गुन्हेगाराचा जर शोध घ्यायचा असेल तर त्यावेळेला हा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स जास्त मदतीला येतोय. जसं सध्या आता एक प्रकरण चालूच आहे, तुम्ही TVवर, मला असं वाटतं की कोरोनाचं देखील प्रकरण थंड पडलंय त्याच्यासमोर. तसं देशासमोरचा सर्वात मोठा जो काही विषय आहे सध्या तो म्हणजे सुशांत सिंग यांची आत्महत्या की मर्डर हा मत आहे. आणि त्याचे धागेदोरे बघा बरं. आता पहिले मुंबई पोलिसांचं काम झालं आहे, आता CBI सुद्धा शोधून काढते अनेक दुवे त्यातले. आणि ते केसला वेगळं टर्न मिळालेलं आहे. रोज आपण पेपर घेतला की पहिले वाचत असतो, नाही तर TV समोर बसलो की पहिले बातम्या लावतो, पहिलेच ऐकतो लगेच. बस 15 मिनिटातून त्या बातम्यामध्ये ते नाव एकदा येतच असते. सतत तुम्हाला मारा केला जातो. झालं. मग त्याच्यातही शोध घेतला जातो की अमुक तमुक इतक्या काळाच्या पूर्वी लगे 15 जूनच्या आधी 14 जूनच्या आधी कुठं कुठं काय काय घडलं, म्हणजे पूर्ण इतिहास परत एकदा त्याला उजळणी दिली जाते. म्हणजे तो भूतकाळ जगला जातो पास्ट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये. चला मग इथे घेतलं बघा, वॉज लिव्हिंग. एक दुसरं दिलं आम्ही हॅड बीन लिव्हिंग. आले. चला तिसरं, आय डॅश वर्क इन अ फूड फॅक्टरी
फॉर किती वर्ष काम केले तेही सांगून देऊ ना. फॉर 10 years 10 वर्ष मी काम करत होतो. बिफोर आय जॉईन्ड युअर फॅक्टरी. चला यात घेतले आम्ही वॉज वर्किंग. फसवायसाठी मुद्दाम करून टाकू आम्ही हॅव बीन वर्किंग, had been working, नाही तर काही जण जातील ते हॅव बीन वर्किंगकडे. आन्सर मात्र तुमचं काय हॅड बीन वर्किंग, कारण अमुक तमुक गोष्ट होण्याच्या आधीची ती क्रिया 10 वर्ष चालत होती. हे तुम्हाला घेताना जर तिथं सीन्स असतं तर आम्ही विचार केला असता एकदा. ठीक आहे, आन्सर मात्र हॅड बीन वर्किंगचं. एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. शेवटचे 2 काय राहिले आहेत. सिक्वेन्स नंबर 13. यामध्ये पास्ट परफेक्ट झाले. आता यामध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्स, इथे कंजंक्शन बघा टाइम क्लॉज आलेला आहे. इथं त्यामध्ये सिन्स हे कंजंक्शन वापरलेले आहे. याच्या आधीच्या टाईपमध्ये बिफोर होते बघा सिन्स, आणि त्यापुढे तुम्हाला एखादी क्रिया भूतकाळात सुरू झाली असेल, एखादी स्थिती भूतकाळात सुरू झाली असेल आणि ती वर्तमानातही बदलत नसेल तर ही टाईप तुम्ही वापरा. पहा यांच्यामध्ये तुम्ही हॅव किंवा हॅज प्लस वर्बचं तिसरं रूप, आणि स्थिती दाखवायची असेल तर तुम्ही इथं बीनचा वापर करा, आणि इकडे तुम्हाला वर्बचा सेकंड फॉर्म घ्यावे लागेल. बघा भूतकाळापासूनची स्थिती वर्तमानातही कायम असेल तर वरील काळाची जोडी वापरावी. भूतकाळापासूनची स्थिती वर्तमानातही कायम असेल, मग ती बदललेली नसेल तर ती तुम्ही जोडी वापरा. याच्यामध्ये बघा एक्झाम्पलमध्ये आय डॅश, इथं तुम्हाला बीचं रूप वापरायचे इल. सिन्स आय रिटर्नड फ्रॉम मुंबई, मुंबईहून आल्यापासून त्याला कशाला मला बरं वाटत नाही, मी आणखीन तसाच आहे, आजारी आहे. मग यामध्ये सर्वात पहिले घेतलं इथं वॉज, दुसरं घेतलं आम्ही हॅज बीन, तिसरं घेतलं याच्यामध्ये हॅड बीन मुद्दामून पर्याय, चौथं घेतलं याच्यामध्ये हॅव बीन. चल कुठून मुंबईवरून आल्यापासून स्थिती वर्तमानातही कायमच आहे, बदललेली नाही आहे. त्याच्यामुळं तुम्हाला वॉजला घेता येणार नाही, हॅडबिनला घेता येणार नाही. मग आता हॅजबिन घ्यायचं आहे का हॅवबिन घ्यायचं आहे. यामध्ये फर्स्ट पर्सनमध्ये असणारा करता आहे, त्याच्यासोबत फर्स्ट पर्सन सिंग्युलर असताना त्याच्यासोबत थर्ड पर्सन सिंग्युलरचा हॅज वापरता येणार नाही. आन्सर काय झालं त्याच्यामध्ये आय हॅव बीन इल सिन्स आय रिटर्न फ्रॉम मुंबई. या पद्धतीने तुम्हाला घेता येईल. त्याच पद्धतीनं आम्ही सिक्वेन्स नंबर 14 बद्दलही पाहू. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, या टेन्सच्या जोडीला परत एकदा टाइम क्लॉज दाखवणारा सिन्स वापरलेला आहे आणि त्याच्यासोबत सिंपल पास्ट असेल. इथलंही तसंच ते बघा बरं. यात पहा हॅव किंवा हॅज प्लस बीन प्लस व्हीला तुम्ही आय एन जी, इथे वर्बचं तुम्ही सेकंड फॉर्म वापरा जे असेल ते. ही स्थितीबद्दल आहे. तर बघा भूतकाळात एखादी क्रिया सुरू होत असेल व
ती वर्तमानातही पूर्ण होत नसेल तर वरील काळ वापरावेत. जोडीला ती घ्या तुम्ही. दोघांकडे सीन्स आहे बघा बरं, पण इकडं स्थिती होती, त्या स्थितीला तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये नेता येत नव्हतं. झालं. या ठिकाणी बघा बरं, आय डॅश लिव्ह इन जालना. सिन्स माय बर्थ म्हटलं असतं तर तो सिन्स प्रेपोजिशन झाला असता. माय बर्थ मधलं बर्थ नाऊन झाले असते आणि माय पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह झाले असते. आपल्याला क्लॉज पाहिजे आहे. मग सिन्सला कंजेशन म्हणून वापरूया. आय लिव्ह इन जालना सिन्स आय वॉज बॉर्न. अरे जन्मल्यापासून मी इथंच राहतोय. चला, म्हणजे यांच्यामध्ये आता मला घेता येईन हॅज बीन लिव्हिंग, am living, have been living. आन्सर काय त्याच्यामध्ये फर्स्ट पर्सन सोबत मला आय घ्यावे लागेल. आय हॅव बीन लिव्हिंग इन जालना सिन्स आय वॉज बॉर्न. ठीक आहे, एवढं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. बाकी आपण उद्याच्या तासाला घेऊ.